मी आज लय कडू बोलणार आहे पण सत्य बोलणार आहे बरं का. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल मी काय बोलतोय ते बरं का. आज गॅस महाग झाला, गॅस भेटा नाही, त्याच्यावर कितीतरी व्हिडिओ बनवलेत, कितीतरी हॉटेल बंद येतं त्याच्यावर पण कितीतरी व्हिडिओ बनवलेत. न्यूज चॅनलवर तीच सारखं, यूट्यूबवर गेलं की तीच सारखं, इंस्टाग्रामवर आले की त्याच्याच रील येतात. मी एक विचारतो, ज्यावेळेस शेतकऱ्याचा 2 रुपये किलोने कांदा जात होता, शेतकऱ्याची अक्षरशः पिकं वाहून गेली होती, की 2 रुपये भाव आहे, कांद्याला पण 2 रुपये भाव आहे, कापसाला भाव नाही, उडदाला भाव नाही, मकाला भाव नाही, कुठे आहेत? तुम्हाला व्हिडिओ शेतकऱ्यावर बनवता येत नाहीत का? शेतकऱ्याच्या अडचणी जगासमोर मांडता येत नाहीत का? व्हिडिओ बनवता येत नाहीत का? का फक्त दुसऱ्या गोष्टी असतात त्याच्यावर शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही का कोणालाच? शेतकरी कारण का कोणाला घेणं देणं नाही माहिती का? कारण शेतकरी एकजूट नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं कोणालाही घेणं देणं नाही. शेतकऱ्यांनो, आपल्याला एकजूट यावं लागणार आहे. आपली लढाई आपल्याला स्वतःच लढावी लागणार आहे, कारण की आपल्याला सपोर्टला कोणीही नाही, सरकार पण नाही आणि निसर्ग पण नाही आणि हे न्यूज चॅनलवाले पण नाही, तर नाहीतच नाही, कोणच नाही आपल्याला. आपण स्वतः खंबीर व्हावं लागतंय, स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. पण शेतकऱ्याची पण यांना एक दिवस पावर दाखवायला लागणार आहे, तेव्हाच सगळ्यांना समजणार आहे. खरं असलं तर कमेंट करा बरं.